एक मोठी ब्रेकिंग बातमी। पश्चिम बंगालमध्ये कलांनुसार भाजप बहुमतापासून केवळ एक जागा दूर आहे। 145 चा आकडा सध्याचा भाजपचा आहे, फक्त 2 जागा दूर आहे। 147 चं बहुमत आहे। खरं तर 293 जागांवरतीच निवडणूक पार पडली, एका जागेची निवडणूक होण्याचं बाकी आहे। परंतु टीएमसी तृणमूल काँग्रेसची खूप मोठी पिछेहाट, 100च्या आत आता टीएमसी सध्या आहे 96 जागांसह, तर 145 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे। त्यामुळे इतक्या वर्षांचं भाजपचं स्वप्न हे सत्तेच्या बाबतीतलं सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि अश्विन, तुझ्या जर लक्षात असेल, ज्याचा उल्लेख मगाशी रजतने केला की पहिल्या टप्प्याचं मतदान संपल्यावरतीच अमित शहानी पत्रकार परिषद घेतली होती आणि विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला होता। सोबतच पश्चिम बंगालमध्ये जन्मलेला, बंगाली भाषेतनं शिकलेला उमेदवार हा मुख्यमंत्री बनेल हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे 145 जागांसह भाजप सध्या आघाडीवर पश्चिम बंगालमध्ये 147चं पश्चिम बंगालचं बहुमत, जे अर्थात भाजप गाठेल यात काही दुमत नाहीये, शंका नाहीये। अश्विन आणि ज्ञानदा, आणखी एक फिगर बघावा लागेल। 245 ठिकाणचेच कल हाती आलेत, त्यामुळे अजून जवळपास 40च्या पेक्षा जास्त कल हाती यायचेत आणि तेव्हाच भाजपने आघाडी घेतलेली दिसते। भवानीपूर मधली एक मोठी अपडेट, भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पिछाडीवर गेलेले दिसतात। भवानीपूर मधली अत्यंत मोठी अपडेट आहे, कारण एकीकडे तृणमूलची पिछाडी, तृणमूल मागे जाताना दिसते, तर ममता बॅनर्जी देखील भवानीपूर मधनं पुन्हा एकदा पिछाडीवर गेलेले आहेत। भाजप 145, तृणमूल 96 अशी सध्याची स्थिती। काँग्रेस 2 आणि इतर 2। ममता बॅनर्जी पुन्हा एकदा भवानीपूर मधून पिछाडीवर। तर कलांनुसार भाजप अवघ्या 2 जागा आता दूर आहे। कलांनुसार भाजप सत्तेपासून अवघ्या 2 जागा दूर आणि सध्याची आणखी एक आकडेवारी 149 वर भाजप पोहोचली, त्यामुळे भाजपने आता मॅजिक फिगर गाठलेली दिसतोय। मोठी अपडेट, पश्चिम बंगालमध्ये भाजपने मॅजिक फिगर गाठलेली आहे। 149 मॅजिक फिगर पार करून पुढे गेलेला आहे, त्यामुळे सत्ता पालट आता होणार हे जवळपास निश्चित मानलं जाते सध्याच्या कलानुसार, कारण 149 ठिकाणी भाजपने आघाडी घेतली आहे। तृणमूल 92, भाजप 149, काँग्रेस 2, इतर 2। सध्याची जी आकडेवारी आहे कलांनुसार भाजपने सत्तेमध्ये स्थान मिळवलेले आहे, इतिहास घडवलेला आहे, सत्ता पालट केलेला आहे, भाजप बहुमत गाठतंय असं सध्याची स्थिती आहे 149 ठिकाणी। अर्थात हे कल आहेत, अजूनही निकाल पूर्ण आलेले नाहीयेत, मात्र सध्याची स्थिती भाजप कलांनुसार बहुमत गाठतंय 149 ठिकाणी। 245 पैकी 149 ठिकाणी भाजप आघाडीवर, 92 तृणमूल, काँग्रेस 2, इतर 2। त्यामुळे सध्या कलांनुसार भाजपने बहुमत गाठलेलं आहे। ज्ञानदा, आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये भाजपला सत्ता स्थापन करता आलेली नव्हती आणि अर्थातच त्याचे प्रयत्न सुरू होते। रजतनं अगदी सकाळी ज्याचा उल्लेख केला, जनसंघाची जी मुळं आहेत भाजपची, श्यामाप्रसाद मुखर्जी हे स्वतः पश्चिम बंगालमधनं आहेत आणि त्याच पश्चिम बंगालमध्ये सत्तेच्या बाबतीत मोठा वाटा हा कधीच भाजपला मिळवता आलेला नव्हता। त्यामुळे सातत्यानं 2014 पासून लोकसभेच्या निवडणुका असो किंवा विधानसभेच्या, भाजपनं कायमच हा प्रयत्न केला की पश्चिम बंगालमध्ये जोरदारपणे भाजप मुसंडी मारेल, आपले पाय रोवेल। यावेळेला ते भाजपनं साध्य केलंय। कलांच्या बाबतीत आत्ताची अशी परिस्थिती आहे की भाजप 149 जागांवरती आघाडीवर आहे आणि तृणमूलची पिछाडी बरीच जास्त झालेली आहे। 100 जागांच्या आत सध्या तृणमूल काँग्रेस, जो गेल्या 3 टर्म पासून सत्ताधारी पक्ष आहे, 2011, 2016, 2021